मग कसे आहात? चला पुन्हा एकदा तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिल्याबद्दल तुमचे खरंच खूप खूप आभार. आणि असं सपोर्ट करत जा. पण जेवढ्या लोकांनी, म्हणजे लोक नाही म्हणता येणार, आपली यूट्यूब फॅमिली आहे, जेवढ्या यूट्यूब फॅमिलीने ब्लॉग बघितला त्यांनी प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला आमच्या काही गोष्टी आवडत असतील आणि काही नवीन नवीन जर तुम्हाला पाहायचं असेल तर बऱ्याच गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करू. तर तसंच मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं की शेवळ्यांच्या लोतींची भाजी आपण करणार आहोत कधीतरी. तर तो दिवस काही लांब गेला नाही, दुसराच दिवस उजाडला त्या गोष्टीला. तर शेवळी जे आपण खातो त्याच्यानंतर पाऊस पडल्यानंतर त्याची लोत तयार होते आणि त्या लोतीची भाजी, आपण त्या लोतीची भाजी कशा पद्धतीने खायची, कशी ती सुकवायची वगैरे, ह्या सगळ्या ज्या प्रोसेस आहे ज्या बऱ्याचशा लोकांना माहीत नाही आहे. तर आज मी ते सगळं सांगणार आहे. तर तो आज आपला ब्लॉग आहे. तर पुढे आपण बघूया की कशा पद्धतीने ती बनवली जाते आणि याच्याही पुढे मग नंतर तुम्ही ती रेसिपी ट्राय कराल असं मला वाटतंय. हां, तर अशा प्रकारे ही लोतींची भाजी, लोती शेवळ्यापासून नंतर जी पावसाळ्यात लोत होते ती ही लोतींची भाजी आहे. अशा प्रकारे ही सुकवली गेले, आणून कापून, जसं मी काल म्हटलं जसे शेवळे वाळवतात ना त्याच टाईपमध्ये जर ही तुम्ही वाळवली ना, सुकवली अशी, म्हणजे गॅस आपली चूल असते ना, त्या चुलीच्या वरती एक असं त्याला हे करायचं, जाळी टाकायची आणि त्याच्यावर सुकवायची. हे अशा प्रकारे ही लोतींची भाजी. आपण आता याला काय करणार आहोत, हे कडक आहे ना, तर हे पाण्यात आपण आता भिजत घालणार. पाण्यात भिजत घातल्यानंतर मग ती काय होणार की पूर्ववत होणार जशी ती असते. ठीक आहे. तर चला आपण पुढची प्रोसेस. हे बघा, अशा प्रकारे याला भिजत टाकलं आहे आपण. काही भिजल्यानंतर भिजत टाकलं आहे हे, अशा प्रकारे आपण याला भिजत टाकलेली आहे. ठीक आहे. आता ही पूर्णपणे नरम होणार. आता थोडा वेळ आपण हिला अशीच ठेवणार. अशा प्रकारे शिजत टाकलेली भाजी, शिजत टाकलेली आहे, अशी शिजवायची. हे उमवणे एक प्रकार आहे ना, त्या प्रकारे आहे ना, उमवतात ना. शिजल्यानंतर मग बाकी पुढची प्रोसेस करायची. ठीक आहे. तर आपल्याला कांद्यावर द्यायची भाजी. तर कांदा कापून घ्यायचा आहे, सुरीने कांदा कापून घ्यायचा आहे. ठीक आहे. कांदा रेडी. कांदा कापून झालेला आहे. आता आपल्याला लसूण पण लागणार आहे. तर लसूण आहे ना, त्याचे साली काढायला जमत नाही आणि फास्टमध्ये हे काम होत नाही. तुम्हाला एक ट्रिक देऊन ठेवतो. एकदम ह्या सालं वगैरे काढायला ना एकदम सोपं जाईल. गरम पाणी करायचं थोडंसं आणि गरम पाण्यात जेवढ्या पाकळ्या तुम्ही घेतल्या लसणाच्या त्याच्यामध्ये टाकायच्या आणि थोडं एक 5 मिनटं 10 मिनटं थांबायचं. 10 मिनटं नाही, 5 मिनटं थांबला तरी चालेल. आणि 5 मिनटांनी काढले की त्याची सालं काढायला घ्यायची. एकदम इझी, म्हणजे काही म्हणजे त्रासच होत नाही, एकदम फास्ट काम होत आहे. ठीक आहे. आता ही लोतीची भाजी आपण धुवून घेऊया, उकडलेली. अशा पद्धतीने आज परत आपण एका रान भाजी सोबत आपण भेटलो आहोत आणि ही आहे लोतीची भाजी. ही उकडलेली आहे
आणि ते आता स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायची परत, कारण ते चुलीच्या याच्यावर सुकवलेले असते ना, म्हणून ते घाण पाणी असतं. स्वच्छ धुवायची, चोळून चोळून, जसे आपण कारल्याची भाजी धुतो एकदम मस्त घासून चोळून. मीठ घातलं होतं थोडंसं उकडताना. घाण पाणी निघून जाईपर्यंत ते चोळून घ्यायचे. चुलीवरचा वास जाऊन द्यायचा धुराचा. किती वेळा धुतली साधारण? 2-4 वेळा धुवायची. जोपर्यंत काळं पाणी निघते, धुराचा वास येतो, तोपर्यंत धुवून घ्यायची. खाताना आपल्याला चांगली लागली पाहिजे ना, म्हणून. आता पिळून घेऊया आपण. एक छोटी प्लेन घेऊ भाजी मस्तपैकी. सगळं पाणी काढायचं. बघा सगळं पाणी निघालेलं आहे मस्त. पूर्ण त्यातून पाणी काढून टाकायचं, असं पिळून घ्यायची मस्त एकदम शानदार झाली ही बघा. आता आपण फ्राय करूया या पालेभाजीला. तुमच्याकडे कढई असेल, तवा असेल, त्याच्यावर पण करू शकता. माझ्याकडे फ्राय पॅन आहे नॉनस्टिक, त्याच्यावर फक्त तेल, जिरं, कांदा याचीच फोडणी आपण देणार आहोत. बाकी काही नाही टाकायचं आपल्याला त्याच्यात एक्स्ट्रा, कारण या भाजी ही रानटी भाजी आहे, खेडेगावात खाल्ली जाते. याला कुठल्याही प्रकारचे इतर साहित्य लागत नाही. कोथिंबीर, टोमॅटो टाकू शकता, असं काही प्रॉब्लेम नाही, पण आवश्यकताच आहे किंवा त्याच्याशिवाय बनवू शकत नाही असं काही हे नाही आहे. लसूण टाकू शकता त्याचा उग्रवाद जाण्यासाठी. कांदा टाकला आपण, त्याला मस्तपैकी फ्राय करूया कांद्याला ब्राऊन कलर येईपर्यंत. आणि एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे ही भाजी आरोग्यासाठी पण खूप चांगली आहे. पोटाच्या समस्या दूर होतात, पोटदुखी, पोटाचे कुठले प्रॉब्लेम असतील तुमचे तर ते पण सॉल्व होतील. म्हणून मग पावसाळ्यात या जेवढ्याही रानभाज्या येतात ना, त्या माणसांनी 1-2 वेळा तरी पावसाळ्यात खायला पाहिजे. बरोबर आहे. शहरात राहणाऱ्या लोकांना माहीत नाही, पण आम्हाला माहिती आहे, कारण आमच्या गावी खातात. आणि ही भाजी आम्हाला आमच्या ताईने दिलेली आहे सुकवून. तिला आवड असते अशा भाज्यांची. शिवाय मोहाचं झाड माहीत असेल तुम्हा लोकांना, तर त्याचे दोडे असतात ना, तर त्याच्या बियांपासून तेल पण बनवतात. आणि त्याचे जे बाहेरचं हे असतं आवरण, स्किन, त्याची भाजी बनवतात, सुकवली जाते ती पण अशाच प्रकारची. आणि त्याचा पण खूप चांगला यूज होतो. तर आपण थोडंसं हळद मसाला टाकूया. हळद चवीनुसार, थोडा गरम मसाला टाकू शकताय. मीठ टाकायचं चवीनुसार. आणि एक गोष्ट म्हणजे ह्याच्यात तुम्ही तिखट पण टाकू शकता, पण आज गुरुवार असल्यामुळे मी जवळा वगैरे काय टाकत नाही. फक्त भाजीच आपण बनवतोय. जसे आपण इतर पालेभाज्या, माटाची, मेथीची, पालक बनवतो त्या प्रकारे तिला पण तेल कांदा फोडणी द्यायची मस्तपैकी. आता भाजी आपली थोडस एक वाफेवर झाकण द्यायचं. नंतर भांड्यावर ठेवायला या सर्वांनी.
तर मंद आचेवर त्याला 5-10 मिनिटं झाकण ठेवून द्यायचं. मस्तपैकी भाजी हे होते, मग ते सगळे मसाले त्याच्यामध्ये मिक्स होतात आणि एक चांगली टेस्ट येऊन जाते. तर आपण जेवताना भेटूया गाईस. भारी झाले भाजी. हो हो हो. आणि आता खायची वेळ आली. भाजी टेस्टी झालेले टेस्ट आहे. सांग, कशी टेस्ट आहे तू सांग. कुठल्याही प्रकारचं साहित्य घातलं ना, फक्त कांदा, 2 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आणि जिरा, कांद्याची फोडणी फक्त आणि फक्त, बाकी काही टाकलेलं नाहीये. हां, सांग जरा कशी टेस्ट आहे त्याची. अशी आपली भाजी आहे, मस्त बनलेली आहे. खूप सुंदर, मस्त बनले. आमच्या व्हिडिओला तुम्ही लाईक, सबस्क्राईब करा, असंच प्रेम द्या. तुम्हाला नवनवीन भाज्या, नवनवीन गोष्टी बघायला मिळतील. ही भाजी खूप सुंदर असते. आपण अशा अनेक जंगलाच्या भाज्या आहेत, तर तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू. चला आता आपण टेस्ट करूया भाजी, कशा पद्धतीने भाजी खायची. खूप सुंदर असतात त्या जंगलातल्या भाज्या. काही लोकांना नाही आवडत, जिभेचे चोचले असतात, पण जिभेचे चोचले पुरवण्यापेक्षा आरोग्याकडे बघावं आणि भाजी खावी. प्रत्येक भाज्या खाल्ल्या पाहिजे, किमान वर्षातून 1-2 वेळा, ज्या ज्या सीझनला अवेलेबल असतील त्या त्या. आता ही लोतीची भाजी पावसाळ्यात असते, शेवळ्यांची भाजी पावसाळ्यात मिळते. त्या काय आपल्याला बारमाही भाज्या नाही मिळत, त्याच्यामुळे पावसाळ्यात 1-2 वेळा खाल्ल्या ना तरी खूप झालं. आणि ह्या जंगलाच्या भाज्या आम्हालाही जायला मिळत नाही, मी बाहेर राहतो, पण आमची ताई आहे ती प्रत्येक वर्षी अशा भाज्या आणते, सुकवते, मेहनतीने आम्हाला देत असते. त्यामुळे ताईचे पण खूप खूप आभार. आणि छान लागते भाजी. परत अशाच नवनवीन जंगली भाज्यांसोबत आपण भेटत राहू. अशाच आमच्या ब्लॉगला तुम्ही सहकार्य करा गाईज. आणि तुम्ही पण या जंगलाच्या भाजीची चव घ्या. ज्याने कोणाला माहीत असेल, ज्याने खाल्ली असेल, त्यांनी कमेंटमध्ये कळवा, सांगा कशी असते ही भाजी. ज्यांना कोणाला माहीत असेल त्यांनी येस टाईप करा. ब्लॉग जास्तीत जास्त शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करा, फॉलो करा. थँक्यू सो मच. भेटू आपण नंतर नेक्स्ट भाजीसोबत.